शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज बघणार आहोत ही दाखवलेली डिझाईन कशी बनवायची ते सांगते. 13 बाय 13 इंचाचा कॅनव्हास घ्या किंवा रेक्झिन घ्या किंवा नॉनविन घ्या आणि तो कॉर्नरपासून फोल्ड करायचा आहे, 2 फोल्ड करायचा आहे आणि सेंटर काढलेलं आहे. तसं तुम्हाला लाईन दिसत असेल कॅनव्हासवरती. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला 3 इंचाचा सर्कल करायचा आहे आणि त्यानंतर 1 इंचाचा मध्ये घ्यायचा आहे. पुढे आपल्याला 5 इंचाचा सर्कल करायचा आहे. छोटा सर्कल 1 इंचावरती, दुसरा 2 नंबरचा 3 इंचावरती आणि आता हे सर्वात मोठा हा 5 इंचावरती सर्कल आहे. कोणतीही डिझाईन आपण पाहायला गेलं तर सोपी वाटते, पण करायला गेल्यानंतर खूप अवघड पडते. त्यामुळे मी माझ्या टेक्निकने व्यवस्थित तुम्हाला समजून सांगत आहे. सेंटरपासून दुसऱ्या सर्कलला म्हणजे मधल्या सर्कलला आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. 1.5 इंचावरती मार्जिन घ्यायचं आहे मधल्या सर्कलला. 1.5 इंचावरती परत आपल्याला ह्या 1.5 इंचामध्ये पण मध्ये सेंटर काढायचं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडतात ना, कमेंट करत जा. मला कमेंट केल्यामुळे आणखी प्रोत्साहन मिळते आणि मी तुम्हाला आणखी छान डिझाईन घेऊन येते. चला, आता हे 1.5 इंचावरती मार्जिन झालं आहे. आता त्याच्यामध्ये हाफ करायचं आपल्याला. हाफ किती होईल? 1.25 इंच. मग असंच मार्जिन करायचं दोन्हीमध्ये आणि पुढे आपल्याला त्याच्या सरळ लाईनमध्ये अशा पुढच्या सर्कलला पण एक डॉट घ्यायचा आहे. बरोबर 2 मधल्या हे पहा 2.5 इंचावरती झाला पाहिजे हा डॉट. आणि आतमधल्या सर्कलमध्ये ज्या 1.5 इंचाच्या घेतल्या आहेत 2 डॉट त्याच्यामध्ये पण आला पाहिजे. हे पहा, लक्ष देऊन पहा, बरोबर त्याच्यामध्ये आला पाहिजे आणि 2.5 इंच पण भरला पाहिजे. सोपी टेक्निक आहे. आणि हे 2.5 इंचाचं पण आपल्याला मध्ये सेंटर काढायचं आहे. परत स्टेप बाय स्टेप सांगत जाते तुम्हाला. हे पहा, पूर्ण झालं आता 2.5 इंचाचं. आता आपल्याला ह्या दोन्हीच्या मध्ये मी बोलले होते ना तुम्हाला 1.25 इंच. आणि आता हे मध्ये काढायचं आहे ह्याच्या 2.5चा हाफ. हे पहा 2.5 आहे तर हाफ किती? 1.25. आता पूर्ण अशी डॉट करून घेते मी आणि तुम्हाला दाखवते. हे पहा, व्यवस्थित समजण्यासाठी पूर्ण दाखवते 2-3 वेळेस म्हणजे समजेल तुम्हाला. हे पहा, हे मधले डॉट पूर्ण करून घेऊया. आणि आता हे बघा आपले पूर्ण झाले आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर सरळ नाही घ्यायचे, क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं आहे डॉटला. पुढच्या डॉटला, पुढचा जो सर्कल आहे त्या डॉटला, पुढच्या डॉटला असं थोडं कर्वमध्ये राऊंड शेप द्यायचा आहे. ह्याच पद्धतीने द्या. अर्ध्यापर्यंत असं क्रॉसमध्ये न्यायचं आणि मग गोल करायचा थोडा. एकदम सोपे. व्यवस्थित पाहिल्यानंतर लगेच ही डिझाईन समजते. आणि नाही समजली तरी मी तुम्हाला परत समजून सांगेलच. नाही तर व्हिडिओ पूर्ण परत पहा म्हणजे समजेल तुम्हाला, ज्यांना नाही समजत त्यांना. रुपालीताई, जोशीताई, तुमचे धन्यवाद. खूप छान कमेंट करता तुम्ही. आणि बाकी सर्व मैत्रिणी पण खूप कमेंट छान छान करतात. पण यांच्या डेली कमेंट असतात माझ्यासाठी, त्यामुळे मला ते नाव पाठ झालेत त्यांचे. आता हे पहा झालं आपलं. तर पुढे कसं करायचं ते बघूया. हे सर्कलपासून शेवटच्या 1/2 इंच घ्यायचं आहे मार्जिन आणि असं गोल आकार द्यायचा आहे. बरोबर सेंटरमध्येच 1/2 इंच घ्यायचं आहे, इकडे तिकडे नाही. आणि मग गोल आकार देऊन पुढच्या त्या डॉटला जोडायचं आहे, मागच्या डॉटला, सॉरी. हे पहा, मागच्या डॉटला जोडून घ्यायचं आहे. असंच हे पूर्ण करायचं सर्व. आता हे 1/2 इंचचं मी मार्जिन करून घेतलं पूर्ण. आता फक्त गोल करून दाखवते तुम्हाला. तुम्हाला व्यवस्थित जरी नाही आलं तर कट करून परत व्यवस्थित बनवा. आणि ह्याच्यामध्ये कलरमध्ये ना आणखी एक सर्कल करणार आहोत. त्या 2 सर्कलमध्ये 1 इंच, नंतर 2 इंच, नंतर 3 इंचचा छोट्या सर्कलला ऑरेंज कलर द्यायचा. आणि त्यानंतर जे बनवणार आहेत आपण सर्कल
त्यामध्ये आपला व्हाईट कलर द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ग्रीन कलर द्यायचा आणि ग्रीन कलरचे सगळे ह्या पाकळ्यांना बॉर्डर करायचे आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे 3 कलर सोडून सगळे वेगवेगळे कलर भरू शकता. आणि तुम्हाला डिटेलमध्ये जर कलर कॉम्बिनेशन बी पाहिजे असेल तर मी तशी कमेंट करा, मी करून दाखवल तुम्हाला कलर कॉम्बिनेशन. हे पहा, पूर्ण गोल आकार देऊन घेऊया. थोडे राहिलेत आपले. आणि ह्यानंतर आपल्याला काय करायचं, आतमधली जी लाईन आहे ती कट करून घ्यायची आहे. त्या तिसऱ्या सर्कलची लाईन ती कट केल्यानंतर बघा किती सुंदर दिसते. असं वाटतं आतमध्ये गेले मधली साईड आणि वर साईडची साईड वरती आली. आता गौरी गणपतीचा सण येत आहे आणि त्या सणासाठी तुम्ही ही वापरू शकता डिझाईन. असं पंचारती खाली ठेवू शकता किंवा पिलुंडाखाली किंवा छोटे छोट्या वस्तू असतात त्याच्याखाली पण ही ठेवू शकता. खूप आकर्षक दिसेल आणि कलर कॉम्बिनेशन तुमच्या मनाने पण करू शकता. हे पहा, आता आपल्याला 2 इंचावरती असं मार्जिन करायचं आहे आणि आतमध्ये एक सर्कल करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय सर्वांना. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.